मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक मान्यतांमध्ये कावळ्याला अत्यंत विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक लोक कावळ्याला पितरांशी जोडून पाहतात. असे मानले जाते की कावळा हा आपल्या पूर्वजांचा दूत असतो. याशिवाय शास्त्रामध्ये कावळ्याला शनिदेवाचे वाहन देखील म्हटले गेले आहे. त्यामुळे जर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये खिडकीजवळ किंवा छतावरती रोज कावळा येत असेल तर त्यामागे काही आध्यात्मिक संकेत असू शकतात, असे अनेकांच्या श्रद्धेत मानले जाते. कधी कधी जीवनात काही गोष्टी अचानक वारंवार घडू लागतात आणि त्यामागे काही संकेत दडलेले असतात, असे लोक मानतात. त्याचप्रमाणे रोज घराजवळ कावळा येणं हे देखील काही लोक शुभ किंवा आध्यात्मिक संदेश समजतात. या भागामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला संकेत म्हणजे पूर्वजांची कृपा आणि त्यांची उपस्थिती. जर कावळा रोज तुमच्या घराजवळ बाल्कनीत किंवा छतावरती येऊन बसत असेल तर अनेक आध्यात्मिक मान्यतांनुसार हे आपल्या पितराच्या कृपेचं चिन्ह मानलं जातं. असं म्हटलं जातं की आपल्या कुटुंबातील जे पूर्वज आता या जगात नाहीत ते कावळ्याच्या माध्यमातून आपल्याला काही संकेत देण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांची श्रद्धा अशी असते की आपल्या पितरांचा आत्मा कावळ्याच्या रूपात येऊन आपल्या कुटुंबाकडे पाहत असतो. तो आपल्या घरातील वातावरण, कुटुंबातील सदस्यांचं वागणं आणि जीवनातील परिस्थिती पाहतो. आपण योग्य मार्गावरती आहोत की नाही हे जणू निरीक्षण करीत असतो आणि त्यानुसार आपल्यावरती आपले आशीर्वाद किंवा संकेत देत असतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून कावळ्याला पितरांचा संदेशवाहक मानले जाते. त्यामुळे अनेक लोक श्राद्ध कर्मामध्ये कावळ्याला अन्न देण्याचा विशेष महत्त्व देतात. असे मानले जाते की कावळ्याने अन्न स्वीकारले तर पितर प्रसन्न होतात. मित्रांनो, फक्त कावळाच नाही तर कोणताही जीव, चिमणी, कबूतर किंवा इतर पक्षी यांची सेवा करणं हे आपल्या संस्कृतीत पुण्यकर्म मानलं गेलं आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सर्व जीवांप्रती दया आणि करुणा ठेवण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जर आपण एखाद्या पक्षाला अन्न आणि पाणी देत असू तर ते श्रेष्ठ कर्म मानलं जातं. विशेषतः कावळ्याला अन्न देणं काही लोक अत्यंत शुभ मानतात, कारण त्यामागे पूर्वजांचे आशीर्वाद आणि शनिदेवाची कृपा जोडली गेली आहे अशी श्रद्धा आहे. जर मनापासून आणि दयाभावाने तुम्ही एखाद्या जीवाची सेवा केली, त्या सकारात्मक कर्माचा परिणाम जीवनात चांगल्या स्वरूपात दिसू शकतो, असे अनेकांचे मत आहे. आता दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे जीवनात होणाऱ्या मोठ्या बदलांचा इशारा. काही वेळा असे पाहिले जाते की एखादा कावळा सतत घराजवळ येऊ लागतो, मोठ्याने आवाज करतो किंवा वारंवार घराभोवती फिरत राहतो. अनेक लोक याला आगामी बदलांचे संकेत मानतात. हे बदल चांगलेही असू शकतात किंवा काही वेळा सावध करण्याचा इशाराही असू शकतो. भारतीय लोकमान्यतेनुसार कावळा हा अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील पक्षी मानला जातो. त्यामुळे त्याच्या वागण्यात होणारे बदल काही लोक संकेत म्हणून पाहतात, जसे की नवीन संधी, अचानक येणारी बातमी, प्रवास, आर्थिक बदल किंवा कुटुंबातील काही महत्त्वाच्या घटना. अशा गोष्टींची चाहूल काही लोक कावळ्याच्या माध्यमातून मिळते असे मानतात. तथापि या सर्व गोष्टी श्रद्धा आणि लोकमान्यतांवरती आधारित आहेत. त्यामुळे त्यांना अंधविश्वास न बनवता सकारात्मकतेने आणि समजुतीनं पाहणे महत्त्वाचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जीवावरती प्रेम करणं, त्यांना अन्न आणि पाणी देणं आणि निसर्गाशी जोडलेले राहणं हाच आपल्या संस्कृतीचा खरा संदेश आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही मोठे बदल होणार असतात तेव्हा निसर्ग अनेक वेळा आधीच काही संकेत देऊ लागतो, असे अनेक लोक मानतात. हे संकेत कधी परिस्थितीच्या रूपात दिसतात तर कधी एखाद्या प्राणी किंवा पक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. कावळ्यालाही अशाच संकेताशी जोडून पाहिले जाते. जर तुम्हाला वारंवार कावळा दिसत असेल, तो रोज तुमच्या बाल्कनीत, खिडकीजवळ किंवा छतावरती येत असेल, तर काही आध्यात्मिक मान्यतांनुसार हे जीवनात होणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या बदलाचे संकेत असू शकतात. हा बदल नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, आर्थिक परिस्थिती, नशीब किंवा मानसिक अवस्थेशी संबंधित असू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती मानसिक तणावात असेल, मन शांत नसेल किंवा सतत नकारात्मक विचारांनी त्रस्त असेल आणि अशा काळात घराजवळ कावळा वारंवार येऊ लागला तर काही लोक याला सकारात्मक बदलाची सुरुवात मानतात. विशेषतः जर तुम्ही त्या कावळ्याला प्रेमानं अन्न आणि पाणी देत असाल, त्यामुळे मनामध्ये करुणा, शांतता आणि सकारात्मकता वाढते, असेही मानले जाते. हळूहळू मानसिक स्थितीत सुधारणा जाणवू लागते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून असे सांगितले जाते की निसर्ग कोणतीही घटना घडण्यापूर्वी काही ना काही संकेत देत असतो, कारण माणूस नेहमीच भविष्यात काय होणार आहे हे समजू शकत नाही. त्यामुळे निसर्ग विविध मार्गांनी त्याला सावध करण्याचा किंवा तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, अशी श्रद्धा अनेकांच्या मनात आहे.
तथापि प्रत्येक व्यक्ती हे संकेत समजू शकेलच असे नाही. काही लोक त्याकडे साधा योगायोगासारखे पाहतात, तर काही लोक त्यामागील सूक्ष्म अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. असे मानले जाते की जे लोक आध्यात्मिक विचारांशी जोडलेले असतात, ज्यांची ईश्वरावरती श्रद्धा असते, जे प्रार्थना, ध्यान किंवा भक्तीमध्ये मन लावतात, ते निसर्गाचे संकेत अधिक सहजपणे अनुभवू शकतात. या उलट जे लोक फक्त भौतिक गोष्टींमध्ये अडकून राहतात, सतत तणाव, मोहमाया किंवा बाह्य जगाच्या धावपळीमध्ये हरवून जातात, त्यांना हे सूक्ष्म संकेत जाणवणे कठीण होते, असे काहींचे मत आहे. आता तिसरा संकेत म्हणजे ईश्वराची चेतावणी किंवा सावध राहण्याचा इशारा. जर एखादा कावळा सतत मोठ्याने आवाज करत असेल, वारंवार घरासमोर येऊन बसत असेल किंवा अस्वस्थपणे फिरत असेल, तर काही लोक याला सावध राहण्याचा संकेत मानतात. अशा वेळी आपल्या निर्णयांकडे, आजूबाजूच्या लोकांकडे, स्वतःच्या वागणुकीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे समजले जाते. कधीकधी जीवनात आपण घाईघाईने निर्णय घेतो, चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवतो किंवा आपल्या कृतीकडे दुर्लक्ष करतो. अशा वेळी निसर्ग आपल्याला थांबून विचार करण्याचा संकेत देत आहे, अशी श्रद्धा काही लोक ठेवतात. त्यामुळे अशा गोष्टी घडल्यावरती घाबरण्याची गरज नाही, पण स्वतःकडे शांतपणे पाहण्याची, आपल्या कृतीचा विचार करण्याची आणि जीवनामध्ये योग्य मार्ग निवडण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक राहणे, ईश्वरावरती विश्वास ठेवणे आणि प्रत्येक जीवाबद्दल दया आणि आदर ठेवणे. अनेक लोकमान्यतांनुसार निसर्ग आणि पक्षी वेळोवेळी माणसाला काही संकेत देत असतात, जेणेकरून तो चुकीच्या मार्गावरती जाण्यापासून स्वतःला वाचवू शकेल. असे मानले जाते की काही वेळा एखादी घटना घडण्यापूर्वी निसर्ग सूक्ष्म पद्धतीने इशारे देतो, पण प्रत्येक व्यक्ती ते संकेत समजू शकतेच असे नाही. माझ्या एका मित्राबरोबर घडलेली एक घटना याच्याशी संबंधित आहे. तो आपल्या खोलीमध्ये झोपलेला होता. त्याच्या खिडकीजवळ एक कावळा सतत मोठ्याने आवाज करत होता, पण तो जागाच होत नव्हता. काही वेळानं तो कावळा थेट खिडकीतून आत आला आणि त्याच्या पलंगाजवळ येऊन मोठ्याने ओरडू लागला. तेव्हा त्याची झोप मोडली. त्यानं कावळ्याला हाकलून दिलं आणि पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. पण साधारण 20 दिवसांनी त्याचा मोठा अपघात झाला आणि त्यानंतर जवळजवळ 1 वर्ष त्याचं जीवन खूप कठीण गेलं. आजही तो म्हणतो की कदाचित त्या दिवशी कावळा मला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत होता. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत आणि आध्यात्मिक मान्यतांमध्ये कावळ्याला अत्यंत विशेष स्थान दिलं गेलं आहे. अनेक लोक कावळ्याला पितरांशी जोडून पाहतात. असे मानले जाते की कावळा हा आपल्या पूर्वजांचा दूत असू शकतो. याशिवाय शास्त्रामध्ये कावळ्याला शनिदेवाचं वाहन देखील म्हटलं गेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीजवळ किंवा छतावरती रोज कावळा येत असेल, तर त्यामागे काही आध्यात्मिक संकेत असू शकतात, असे अनेकांच्या श्रद्धेत मानले जाते. कधीकधी जीवनात काही गोष्टी अचानक वारंवार घडू लागतात आणि त्यामागे काही संकेत दडलेले असतात, असे लोक मानतात. त्याचप्रमाणे रोज घराजवळ कावळा येणे हे देखील काही लोक शुभ किंवा आध्यात्मिक संदेश समजतात. या भागामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला संकेत म्हणजे पूर्वजांची कृपा आणि त्यांची उपस्थिती. जर कावळा रोज तुमच्या घराजवळ, बाल्कनीत किंवा छतावरती येऊन बसत असेल, तर अनेक आध्यात्मिक मान्यतांनुसार हे आपल्या पितरांच्या कृपेचे चिन्ह मानले जाते. असे म्हटले जाते की आपल्या कुटुंबातील जे पूर्वज आता या जगात नाहीत, ते कावळ्याच्या माध्यमातून आपल्याला काही संकेत देण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांची श्रद्धा अशी असते की आपल्या पितरांचा आत्मा कावळ्याच्या रूपात येऊन आपल्या कुटुंबाकडे पाहत असतो. तो आपल्या घरातील वातावरणात कुटुंबातील सदस्यांचे वागणे आणि जीवनातील परिस्थिती पाहतो. आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे जणू निरीक्षण करत असतो आणि त्यानुसार आपल्यावरती आपले आशीर्वाद किंवा संकेत देत असतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून कावळ्याला पितरांचा संदेशवाहक मानले जाते. त्यामुळे अनेक लोक श्राद्ध कर्मामध्ये कावळ्याला अन्न देण्याला विशेष महत्त्व देतात. असे मानले जाते की कावळ्याने अन्न स्वीकारले तर पितर प्रसन्न होतात. मित्रांनो, फक्त कावळाच नाही तर कोणताही जीव, चिमणी, कबूतर किंवा इतर पक्षी यांची सेवा करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये पुण्यकर्म मानले गेले आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सर्व जीवांप्रती दया किंवा करुणा ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. जर आपण एखाद्या पक्षाला अन्न पाणी देत असू तर ते एक श्रेष्ठ कर्म मानलं जातं. विशेषतः कावळ्याला अन्न देणं काही लोक अत्यंत शुभ मानतात, कारण त्यामागे पूर्वजांचे आशीर्वाद आणि शनिदेवाची कृपा जोडलेली आहे, अशी श्रद्धा आहे.
जर मनापासून आणि दयाभावाने तुम्ही एखाद्या जीवाची सेवा केली तर त्याचा सकारात्मक कर्माचा परिणाम जीवनात चांगल्या स्वरूपात दिसू शकतो, असे अनेकांचे मत आहे. आता दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे जीवनात होणाऱ्या मोठ्या बदलांचा इशारा. काही वेळा असे पाहिले जाते की एखादा कावळा सतत घराजवळ येऊ लागतो, मोठ्याने आवाज करतो, वारंवार घराभोवती फिरत राहतो. अनेक लोक याला आगामी बदलांचे संकेत मानतात. हे बदल चांगलेही असू शकतात, काही वेळा सावध राहण्याचा इशारा असू शकतो. भारतीय लोकमान्यतेनुसार कावळा हा अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील पक्षी मानला जातो. त्यामुळे त्यांच्या वागण्यात होणारे बदल काही लोक संकेत म्हणून पाहतात. जसे की नवीन संधी, अचानक येणारी बातमी, प्रवास, आर्थिक बदल किंवा कुटुंबातील काही महत्त्वाच्या घटना. अशा गोष्टीची चाहूल काही लोक कावळ्याच्या माध्यमातून मिळते असे मानतात. तथापि या सर्व गोष्टी श्रद्धा आणि लोकमान्यतांवरती आधारित आहे. त्यामुळे त्यांना अंधश्रद्धा न बनवता सकारात्मकतेने, समजुतीनं पाहणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक जीवावरती प्रेम करा. त्यांना अन्न, पाणी द्या. निसर्गाशी जोडलेले राहणे हाच आपल्या संस्कृतीचा खरा संदेश आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्या आयुष्यात काही मोठे बदल होणार असतात तेव्हा निसर्ग अनेक वेळा आधीच काही संकेत देऊ लागतो, असे अनेक लोक मानतात. हे संकेत कधी परिस्थितीच्या रूपात दिसतात तर कधी एखाद्या प्राणी किंवा पक्ष्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतात. कावळ्यालाही अशाच संकेतांशी जोडून पाहिले जाते. जर तुम्हाला वारंवार कावळा दिसत असेल, तो रोज तुमच्या बाल्कनीत, खिडकीजवळ किंवा छतावरती येत असेल, तर काही आध्यात्मिक मान्यतांनुसार हे जीवनात होणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या बदलाचा संकेत असू शकतात. हा बदल नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, आर्थिक परिस्थिती, नशीब किंवा मानसिक अवस्थेशी संबंधित असू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती मानसिक तणावात असेल, मन शांत नसेल किंवा सतत नकारात्मक विचारांनी त्रस्त असेल आणि अशा काळात घराजवळ कावळा वारंवार येऊ लागला तर काही लोक याला सकारात्मक बदलाची सुरुवात मानतात. विशेषतः जर तुम्ही त्या कावळ्याला प्रेमाने अन्न आणि पाणी देत असाल तर त्यामुळे मनामध्ये करुणा, शांतता आणि सकारात्मकता वाढते, असेही मानले जाते. हळूहळू मानसिक स्थितीमध्ये सुधारणा जाणवू लागते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. काही आध्यात्मिक मान्यतांनुसार कावळा आसपासची नकारात्मक शक्ती शोषून घेतो, वातावरण हलके करण्यास मदत करतो. त्यामुळे जर कावळा सतत घराजवळ येत असेल तर काही लोक याला सकारात्मकतेचे संकेत असे मानतात. अर्थात ही श्रद्धा आणि लोकविश्वासावर आधारित गोष्ट आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, जेव्हा आपल्या मनात सकारात्मक विचार वाढतात तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. माणूस जर सकारात्मक राहिला, प्रेरित राहिला आणि स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं तर तो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी साध्य करू शकतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, आर्थिक प्रगती किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करणं, या प्रत्येक गोष्टीसाठी मन मजबूत आणि सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती सतत चिंता, भीती किंवा नकारात्मकतेमध्ये अडकलेली असेल तर ती स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करू शकत नाही. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अत्यंत आवश्यक आहे. काही आध्यात्मिक मान्यतांनुसार कावळा आसपासची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि वातावरण हलके करण्यास मदत करतो. त्यामुळे जर कावळा सतत घराजवळ येत असेल तर काही लोक याला सकारात्मकतेचा संकेत मानतात. अर्थात ही श्रद्धा आणि लोकविश्वासावरती आधारित गोष्ट आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, जेव्हा आपल्या मनात सकारात्मक विचार वाढतात तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. माणूस जर सकारात्मक राहिला, प्रेरित राहिला आणि स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केले तर तो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी साध्य करू शकतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, आर्थिक प्रगती, स्वतःची स्वप्न पूर्ण करणं, या प्रत्येक गोष्टीसाठी मन मजबूत आणि सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती सतत चिंता, भीती आणि नकारात्मकतेमध्ये अडकलेली असेल तर ती स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करू शकत नाही. म्हणूनच मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा जीवनात फार महत्त्वाची मानली जाते. आता पाचवा संकेत म्हणजे दान, सेवा आणि आध्यात्मिक जागृतीचा संकेत. जर कावळा वारंवार तुमच्या बाल्कनीमध्ये, खिडकीत किंवा छतावरती येत असेल तर काही लोक असे मानतात की तो जणू तुम्हाला दया, सेवा आणि दानाची आठवण करून देतो आहे. अनेक वेळा लोक कावळा दिसताच त्याला हाकलून लावतात, पण काही वेळा तो फक्त भुकेला असतो आणि अन्नाच्या शोधात तुमच्या घराजवळ येत असतो. प्रत्येक आवाज नकारात्मक असतो असे नाही. कावळ्याचा सामान्य आवाज आणि इशारा देण्याचा आवाज यामध्ये फरक असल्याचे काही लोक सांगतात. जेव्हा तो नेहमीप्रमाणे शांतपणे आवाज करतो, घराजवळ बसतो, तेव्हा ते फक्त अन्न किंवा पाण्याची अपेक्षा असू शकते.
एकदा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या बाल्कनीत एक कावळा सतत येत होता आणि आवाज करत होता. माझा मित्र म्हणाला की तो 2-3 दिवसांपासून रोज येतो आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं, कदाचित तो फक्त भुकेला असेल, त्याला थोडं अन्न आणि पाणी दे. मित्राने एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न देणे हे खूप मोठे पुण्यक्रम मानले जाते. आपल्या संस्कृतीत दान, सेवा आणि करुणा यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. मग तो कावळा असो, चिमणी असो किंवा कोणताही प्राणी, त्यांच्याप्रती दयाभाव ठेवणं हीच खरी मानवता आहे. कधीकधी निसर्ग आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकवतो की जीवन फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसावं. आपल्या आसपासच्या जीवांची काळजी घेणं, त्यांना अन्न पाणी देणं आणि प्रेमानं वागवणं यामुळे मनामध्ये सकारात्मकता वाढते आणि आध्यात्मिक शांततेची अनुभूती मिळू शकते. माझ्या मित्राने मग स्वयंपाकघरातून एक पोळी आणली आणि बाल्कनीमध्ये ठेवली. काही क्षणांनी तो कावळा आला, शांतपणे ती पोळी खाऊन उडून गेला. विशेष म्हणजे त्यानंतर तो दिवसभर पुन्हा आला नाही. संध्याकाळी मात्र तो पुन्हा एकदा दिसला, तेव्हा आम्हाला जाणवलं की कदाचित तो फक्त भुकेला होता आणि अन्नाच्या शोधात आला होता. मित्रांनो, अनेक लोकमान्यतांनुसार कावळ्याचे वारंवार घराजवळ येणे एक संकेत मानले जाते की आपण पशुपक्ष्यांची सेवा करावी, भुकेल्या जीवांना अन्न द्यावे आणि गरजू लोकांची मदत करावी. कारण दया आणि सेवा या गोष्टी माणसाच्या मनाला शांतता देतात. जेव्हा आपण एखाद्या जीवासाठी काही चांगले करतो, तेव्हा मनामध्ये एक वेगळी समाधानाची भावना निर्माण होते. असेही मानले जाते की अशा छोट्या छोट्या सेवाभावांमुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल हळूहळू दिसू लागतात. माणसाच्या विचारांमध्ये शांतता येते, राग कमी होतो आणि मन अधिक संवेदनशील बनतं. त्यामुळे अनेक आध्यात्मिक विचारधारांमध्ये प्राणी पक्ष्यांना अन्न देणं हे पुण्यकर्म मानलं गेलं आहे. काही श्रद्धांनुसार कावळा माणसाला त्याच्या कर्मांची आठवण करून देतो. तो जणू सांगत असतो की जीवन फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. थोडा वेळ इतरांसाठीही द्या. गरिबांची मदत करा, भुकेल्यांना अन्न द्या, पशुपक्ष्यांची सेवा करा आणि मनाने अधिक दयाळू बना. अनेक लोक असेही मानतात की जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने सेवा करतो, तेव्हा आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी होऊ लागते. चांगले कर्म माणसाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम घेऊन येतात. त्यामुळे काही लोक कावळ्याला अन्न देणे हे शुभ मानतात आणि त्याला आध्यात्मिकतेशी जोडून पाहतात. मित्रांनो, या सर्व गोष्टी श्रद्धा आणि लोकविश्वासावरती आधारित आहेत. पण एक गोष्ट नक्की खरी आहे की कोणत्याही जीवावरती प्रेम करणं, त्याची काळजी घेणं आणि गरजूंना मदत करणं यामुळे माणूस आतून अधिक शांत आणि सकारात्मक बनतो. म्हणून जर एखादा कावळा तुमच्या घराजवळ वारंवार येत असेल, तर त्याला घाबरू नका किंवा लगेच हाकलू नका. शक्य असल्यास त्याला थोडं अन्न किंवा पाणी द्या. कारण दयाभाव आणि सेवाभाव हीच खरी आध्यात्मिकता आहे. आणि अनेक वेळा अशा छोट्या छोट्या चांगल्या कृतींमुळे आपल्या जीवनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडू शकतात. तुम्हाला काय वाटतं?